ने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे या संपूर्ण प्रकरणाला. एचटीला मारलं तर खराब सोबत होऊ शकतं असं देखील विजय वडेट्टीवार म्हणतात. विजय वडेट्टीवार बोलतात म्हणजे खरं असेल. जेफ्री एप्स्टाईनला तुरुंगात मारलं हे खरं आहे आणि जगभरातल्या नेत्यांची नावं त्याच्यामध्ये होती. त्यात भारतातलेही नेते होते. ती मोठी सुपारी होती. खराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक राजकारणी, उद्योगपती, IAS, IPS असे अनेक लोक त्याच्यामध्ये फसलेले आहेत. पण मला असं वाटतं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात तपासाची जी दिशा पकडली आणि त्या खरात बाबाला अक्षरशः मोडून काढला. आपण बघितलं असेल मोडलेला चालताना तो. त्याच्यामुळे तुरुंगातसुद्धा, जेलमध्ये सुद्धा त्याची विशेष काळजी घेतली जाईल. तुरुंगात त्याच्यावरती हल्ला होणं किंवा त्याला मारणं हे सरकारला परवडणारं नाही आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात. म्हणजे विजय वडेट्टीवारांच्याकडे माहिती असेल त्या संदर्भात. ते विरोधी पक्ष नेते होते, ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. या प्रकरणाची एकंदर व्याप्ती, या सगळ्या प्रकरणात आलेली मोठी नावं, तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी असं देखील म्हटलं होतं. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती खरातच्या सुरक्षेसंदर्भात काही उपाययोजना बघा, केल्या पाहिजेत असं वाटतं? खरात म्हणजे का राष्ट्रपती आहे का? जीवाला धोका असल्याचं म्हटलं. खरात म्हणजे राष्ट्रपती नाही ना. तुरुंग अधिकारी, बघा, ही तुरुंगाची जबाबदारी असते. तुरुंग व्यवस्थापन, जेल पोलीस ते बघतील. खरातच्या सुरक्षेवरती बोलण्याचा इथे संबंध काय किंवा कसाबच्या सुरक्षेवरती बोलण्याचा संबंध काय? कसाबसाठी ते स्पेशल जेल उभारला होता, कसाबसाठी अर्थ रोडला. आणि कसाबला फाशी दिल्यावर त्या जेलमध्ये आम्हाला ठेवलं. त्याच्यामुळे आता कसाबला फाशी झाल्यावरती त्या जेलमध्ये कोणी जाणार आहे राजकारणी तेवढंच बघा. राहुल साहेब, तुम्ही कसाबचा उल्लेख केलात म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे कसाबची बिर्याणी. तुम्हाला काही कसाबच्या ट्रीटमेंटबद्दल त्यावर तुम्ही लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने आता खरातवरून कसाबवरती कसे का आलात तुम्ही? तुमच्या पुस्तकात तो चॅप्टर आहे. त्या पुस्तकासंदर्भात विशेष